सकाळ सकाळ उठून कॉलेजला जायचं होतं कारण वाघाचे पेपर चालू होते. वाघाचे पेपर चालू आहेत पण वाघ का तोंडावर दिसून देत नाही कारण वाघालाच माहीत आहे किती बॅग लागणार आहेत का पूर्ण पॅनलच उडणार आहे. नमस्कार, मी सूरज लांबोड. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. हर्षद भायला घेऊन आपण आलेलं दाजीच्या दुकानात आणि दाजीला चहाच्या 90ला टाकलेलं आहे. चहाची 90 मारून दाजीला मारी कल्टी आणि आपण आलो कॉलेजमध्ये. मी तर पेपर देऊन आलतो पण मला रिझल्ट आधीच कळला होता कारण पहिल्या बेंचवर माझा नंबर आला होता. साईटलाच बाबा फ्रीमध्ये ज्ञान वाटत होते, मग आपणच कशाला सोडायचं म्हणून मी पण त्यांच्यात छटाकभर ज्ञान घ्यायला सहभागी झालो. कॉलेजून येत होतं तेवढ्यात पाहिलं की आपल्या बंधाऱ्याचे गेट ओपन झालेले होते आणि इतकं भारी दिसत होतं. अरे बाप, किती भारी वाटतंय. तुम्हीच बघा आता हे सगळं चालवत असतील रस्त्यावर गाडी, पण आम्ही डायरेक्ट बुलेट शेतात घालतो. बंधाऱ्यावरले हे दृश्य बघून आपण पोहोचलो थेट शेतात आणि आपल्याला जायचं होतं मोटर चालू करायला कारण आपला वाघाचा ऊस आला आहे पाण्याला. मोटर चालू केली आणि गाडी घेऊन चाललो होतो वरती. ओमबाईने डायरेक्ट गाडी गंगातच घातली होती. धन्नूला ठेवून भारतातलं युनिक मॉडेल म्हणजे BMW घेऊन आपण निघालो होतो पाणी लावायला. ऊसाला तर पाणी लागलं होतं पण काहीतरी असल्यासारखं वाजत होतं. इकडं तिकडं बघितलं पण काय दिसणं नव्हतं, पण आवाज तर येत होता. मग काय म्हणलं आता आला आता बिबट्या. मग काय असं पळायला लागलो थेट डायरेक्ट शेडवरच येऊन पोचलो. मग नंतर बाहेर आल्यावर समजलं अरे यार हे तर कुत्रं होतं. तलवड्यात पोचलो आणि अभिषेक भेटला. अभिषेक म्हणला खर्च आपला, चला चायनीज खायला. अन्नदाता सुखी भव असं म्हणत शाळा नंबर 32 ओमबायावर झाली. अभिषेकला कल्टी मारून ओमबाया डायरेक्ट फ्रेश व्हायला आलेला होता. मग असा फ्रेश केला ओमबाया, विशेष नाही. रात्र झाली की पार आम्हाला उजाडल्यासारखंच होतंय. असं बोलायचं कारण म्हणजे आमचे हे नमुने कधी काय करतील सांगताच येत नाही. हे बघा काहीतरी इंट्रोडक्शन. ओमबाया चंद्रावर गेला आणि आम्हाला व्हिडिओ कॉल करून बेजार करत होता. मग काय ओमबायाचा व्हिडिओ कॉल एंड केला. ओमबायाला आणि अभिषेकला मारली कल्टी.